आदिवासी कोळी महादेव, डोंगर कोळी महादेव, मल्हार कोळी महादेव या समितीतर्फे आज हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधान भवनावर मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपल्यासोबत या समितीचे अध्यक्ष सुद्धा आहे। भाऊ, काय सांगणार तुम्ही? हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधान भवनावर धडक मोर्चा काढलेले, नेमका तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? आमची प्रमुख एकच मागणी आहे की 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरनं जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र हे जसे आदिवासी क्षेत्रातील टीएचपी क्षेत्रातील कोळी बांधवांना दिलं जातं, तसं ओटीएचपी क्षेत्रातील कोळी बांधवांना 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरनच जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र दिलं पाहिजे। ही एकच मागणी आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत। आतापर्यंत जवळजवळ 50 वर्ष झाली आमच्यावर हा अन्याय आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हे सर्व हजारोचा मोर्चा अख्ख्या महाराष्ट्रातून लोक इथे आलेले आहेत। नेमके हे महाराष्ट्रातले लोक आलेले आहे, कुठल्या कुठल्या क्षेत्रातून आलेले आहेत आणि आदिवासी मंत्री यांना भेट दिलीत काय? आम्हाला आदिवासी मंत्र्यांशी चर्चा करायची नाही, आम्हाला फक्त मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायची आहे। कारण आमचा प्रश्न त्यांना माहित आहे आणि त्यांनी 2014ला आम्हाला प्रॉमिस केलं होतं की तुम्ही आमचं सरकार आणा, तुम्ही आम्हाला मतदान करा, पहिल्या मीटिंग मध्ये आम्ही तुमचा प्रश्न सोडवू आणि तुम्हाला 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरनं GR परिपत्रक काढून देऊ, हे त्यांचं आम्हाला वचन होतं। परंतु ते आता विसरलेत, 11 वर्ष झाली ते विसरलेत। त्यांना आता जागा करण्यासाठी आलोय, झोपीचं सोंग घेतलेल्या सरकारला उठवण्यासाठी आम्ही इथे आलोय। तुम्ही बोललेलं वचन पूर्ण करा म्हणून आलोय। जर तुम्हाला न्याय नाही मिळालास, तुम्हाला तुमच्या ज्या मागण्या पूर्ण नाही झाल्यास, तर समोरची काय भूमिका असणार आहे? मोर्चाच्या दरम्यान आता जर आम्हाला मुख्यमंत्री भेटले नाहीत आणि आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तरी आमचे 100 महिला भगिनी आणि बांधव हे आमरण उपोषणासाठी आता जे ठिकाण बनवलेलं आहे त्या ठिकाणावर आम्ही बसणार आहोत। आणि जोपर्यंत 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरनं अनुसूचित जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्राचा परिपत्रक पारित होणार नाही, GR देणार नाहीत, तोपर्यंत आम्ही उपोषणावरनं उठणार नाहीत। मग तिथं आम्हाला मरण आलं तरीही चालेल।